ड्रिल मशीनचा वापर. ड्रिल मशीन वापरण्याचे मार्ग आणि सुरक्षा उपाय काय आहेत हे जाणून घेऊया. दगडी बांधकामात आपल्याला अनेक ठिकाणी ड्रिलिंगची आवश्यकता असते. हे एक ड्रिल मशीन आहे, त्याला चक म्हणतात आणि ते ड्रिल बीट आहे. जर तुम्हाला ड्रिलिंग सोबत हॅमरिंग करायची असेल तर तुम्हाला हे बटन दुसरीकडे वळवावे लागेल आणि जर तुम्हाला फक्त ड्रिल करायचे असेल तर तुम्हाला ते या बाजूला हलवावे लागेल. हा एक स्विच आहे, तो दाबून आपण ड्रिल करतो आणि जर आपल्याला सतत ड्रिल करायचे असेल तर त्यासोबत हे दुसरे बटन दाबावे लागेल. तुम्ही या बीट्स लाकडात ड्रिल करण्यासाठी वापरावेत. दगड बांधकामासाठी तेच बीट्स वापरावेत आणि धातूमध्ये ड्रिल करण्यासाठी वेगळे बीट्स वापरावेत, जसे येथे वर्णन केले आहे. आता तुम्हाला ड्रिल कसे करायचे ते सांगतो. ड्रिल मशीन एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा वापर छिद्र करण्यासाठी केला जातो. ड्रिल मशीन एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा वापर छिद्र करण्यासाठी केला जातो. भिंती खोदणे, लाकडाला छिद्र पाडणे किंवा इतर कोणत्याही वस्तूला छिद्र पाडणे अशा विविध कामांसाठी याचा वापर केला जातो. तुमचे ड्रिल मशीन कॉर्डलेस असल्यास बॅटरी चार्ज करा किंवा बदला. जर कॉर्ड केले असेल तर योग्य वीज जोडणी करा आणि सॉकेट तपासा. छिद्र तयार करण्यासाठी योग्य आकार आणि ड्रिल बिटचा प्रकार निवडा. ते तीक्ष्ण आणि स्वच्छ असल्याची खात्री करा. ड्रिल मशीन ड्रिलिंग साइटवर ठेवा आणि ते स्थिर करा. ते ठेवण्यासाठी हँडल वापरा. ड्रिल मशीन वापरताना सुरक्षिततेच्या खबरदारी पाळा. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. तर आमचे ड्रिल मशीन वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? प्रथम, कॉर्डलेस असल्यास बॅटरी चार्ज करा किंवा बदला. वायर्ड असल्यास वीज कनेक्शन तपासा. योग्य आकार आणि ड्रिल बिटचा प्रकार निवडा. फावडे मशीन ड्रिलिंग कसे वापरावे ते जाणून ते स्थिर करा. आज आम्ही तुम्हाला फावडे कसे वापरावे आणि सुरक्षा उपायांबद्दल सांगू. फावडे माती, कचरा किंवा इतर वस्तू उचलण्यासाठी किंवा काढण्यासाठी किंवा बांधकाम साइटवर खोदण्यासाठी वापरला जातो. यात एक लांब काठी असते ज्यामध्ये अंगठी किंवा ब्लेड जोडलेले असते. फावडे वापरताना सुरक्षा खबरदारी पाळा. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. तसेच धूळ टाळण्यासाठी डस्ट मास्क वापरा. फावड्याचे हँडल धरून आणि जमिनीत दाबून माती किंवा मोडतोड उचलणे, हलवणे किंवा खोदणे. हळू आणि सुरक्षितपणे कार्य करा. कामगार अनेकदा फावडे ब्लेडने हात किंवा पाय कापतात, त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. आपण पूर्ण केल्यानंतर फावडे स्वच्छ करा. तर फावडे वापरण्याचा आपला योग्य मार्ग कोणता आहे? सुरक्षा उपायांचे पालन करा. फावडे काठीने धरा. काळजीपूर्वक काम करा जेणेकरून हात घालण्यासाठी कापले जाणार नाही. टाईल पूर्ण केल्यानंतर फावडे स्वच्छ करा. अचूक आणि सुरक्षितपणे टाईल कशी कापायची ते जाणून घेऊया. सामान्यतः कामगार तो कापण्यासाठी टाईलवर स्केलच्या मदतीने सरळ रेषा काढतो. त्यानंतर डायमंड कटरने त्या ओळीवर खोलवर खून केली जाते. शेवटी टाईल कापण्यासाठी त्याच्या खाली एक डायमंड कटर ठेवले जाते आणि वरून टाईल दाबली जाते. अशा टाईल्सच्या मोठ्या प्रमाणात उपव्यय होतो. हाताच्या दाबाने फरशा तोडणे चुकीचे आहे. यामुळे कामगारांना इजा आणि मालाची नासाडी होऊ शकते. टाईल योग्यरित्या कापण्यासाठी प्रथम 2 विटांवर टाईल ठेवा. नंतर स्केलच्या मदतीने कटिंग साइटवर एक चिन्ह बनवा. आता टाईल कटिंग मशीनच्या साहाय्याने चिन्हानुसार टाईल कापून घ्या. टाईल कटिंग मशीनचा वापर करून टाईल्स सहज कापल्या जातात आणि माल सुरक्षित राहतो. तर आमची टाईल कापण्याची योग्य पद्धत कोणती आहे? प्रथम 2 विटांवर टाईल ठेवा. नंतर कटिंग साइटवर स्केलसह एक चिन्ह बनवा. शेवटी टाईल कटिंग मशीनने टाईल कट करा. टाईल कटिंग मशीन काळजीपूर्वक वापरा. टाईल कटिंग मशीनमध्ये धारादार ब्लेड असते जे धोकादायक असू शकते.
टाईल कटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक स्विच बोर्ड पासून फार दूर नसावे. टाईल कटिंग मशीन सुरक्षा हातमोजे परिधान केल्यानंतर वापरावे. काही प्रश्नांची उत्तरे देऊन आमचे प्रशिक्षण पहा. ड्रिल बीट कसे निवडले जाते? ए. युच्छुकपणे. बी. कामाच्या प्रकारानुसार. सी. आकारात कोणतीही वाढ. फावडे कशासाठी वापरले जाते? ए. पाणी काढून टाकण्यासाठी. बी. माती, कचरा किंवा इतर वस्तू उचलणे किंवा काढणे किंवा खोदणे. सी. बांधकामाच्या ठिकाणी रेखाचित्र तयार करणे. टाईल कापण्यासाठी उंच प्लॅटफॉर्मवर ठेवण्याची आवश्यकता आहे का? ए. होय. बी. नाही.